तर खुशखबर आनंदाची बातमी, खुशखबर आनंदाची बातमी. राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. लाडक्यानो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या, तर तुमची प्रतीक्षा ही संपलेली आहे. कुठल्याही क्षणी हप्ते वितरणासंदर्भात तुम्हाला अपडेट ही पाहायला मिळणार आहे. आज 10 जून आहे. आज मे महिना संपून 10 दिवस झाले आहे आणि पात्र महिला मे महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातल्या GR ची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. एकदा का GR आला तर वितरणाचा मार्ग हा मोकळा होत असतो. तर लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा ही संपलेली आहे. कुठल्याही क्षणी तुम्हाला हप्ते वितरणासंदर्भातला GR हा पाहायला मिळणार आहे आणि लवकरच तुम्हाला वितरणासंदर्भात सुद्धा अपडेट ही पाहायला मिळणार आहे. तर काय सविस्तर बातमी आहे समोरच्या 30 सेकंद आता पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर खुशखबर आनंदाची बातमी, खुशखबर आनंदाची बातमी. राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. लाडक्यानो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हप्ते वितरणाचा GR हा येत्या 2 दिवसात म्हणजेच 48 तासात या हप्ते वितरणासंदर्भात तुम्हाला GR सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून पाहायला मिळणार आहे. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितच असेल, आता फक्त एकच GR प्रसिद्ध केला जातो. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून एक GR प्रसिद्ध करण्यात येते आणि डायरेक्ट हप्ते वितरणाला सुरुवात होते. तर लाडक्यांनो, कुठल्याही क्षणी तुम्हाला मोठी खुशखबर ही पाहायला मिळणार आहे आणि हप्ते वितरणाचा GR हा 48 तासात प्रसिद्ध केला जाऊ शकते. तर लाडक्यांनो, या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील तर ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला होता, अशा सर्वच महिला आता समोरच्या हप्त्यासाठी म्हणजेच मे महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. त्याचसोबत ज्या लाडक्या बहिणी KYC करून सुद्धा त्यांना हप्ता आलेला नव्हता, म्हणजेच त्या पात्र असून सुद्धा त्यांना जर हप्ता आला नसेल, तर अशा महिलांना यावेळेस म्हणजेच मे महिन्याचा हप्ता येण्याची दाट शक्यता आहे. सोबतच अशी शक्यता वर्तवल्या जात आहे की ज्या महिलांना पात्र असून सुद्धा हप्ता आला नसेल, तर अशा महिलांना 4,500 रुपये सुद्धा एकत्रितपणे दिल्या जाऊ शकते. म्हणजेच मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे 4,500 रुपये एकत्रितपणे दिल्या जाऊ शकते. त्यासोबत ज्या महिलांना मार्च एप्रिलचा हप्ता आला असेल, तर अशा महिलांना 1,500 रुपये मे महिन्याचे लवकरच जमा होणार आहे. आणि आताच्या घडीची ही सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराज.